आपण 5-6 दिवस झालं महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर आंबेगाव तालुक्यातली विशेष करून मंचरमधली ही दुधातली भेसळ किती मोठ्या प्रमाणात आहे आणि चांगले चांगले लोक हे गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळतायत. हे आपण 4 दिवस झालं प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्वजण पाहतोय. या गोष्टीचा आम्ही सगळे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी याचा जाहीर निषेध करतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आदरणीय तुकारामजी मुंडे साहेब आहेत यांनी जे महाराष्ट्रभर हे अन्न भेसळ असेल, दूध भेसळ असेल, अनेक प्रकारच्या भेसळीमध्ये जे धरपकड चालू केलेली आहे तिचं संपूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या थरातून लोक स्वागत करतायत. खरं पाहिलं तर चांगले चांगले लोक ह्या गोष्टीमध्ये भेसळ करत असताना त्यांना जनाची मनाची थोडी वाटली पाहिजे का आपण कोणाच्या जीवाशी खेळतोय, सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळतोय. आणि कमवून कमवून काय पैसेच कमवणार आहात ना तुम्ही. अरे पैसे कमवायला वेगळे मार्ग आहेत तुम्हाला, परंतु एखाद्याच्या जीवाशी खेळणं हे किती मोठं पाप करताय तुम्ही. आणि म्हणून एक वेळेला सर्वसामान्य लोक तुमच्या खात्यातली भेसळ समजू शकतात, तुमच्या डांबरीकरणात केलेल्या कामाचा भ्रष्टाचार झाला असेल किंवा त्यात भेसळ असेल ते समजू शकतात, तुमच्या बियाण्यामधली भेसळ समजू शकतात. पण जीवनावश्यक वस्तू ज्याच्यावर आपला जीव तरलाय त्याच्याशी भेसळ करताना हे किती वाईट कृत्य करतोय, त्यांच्या मनाला ते पटतंय का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे. आदरणीय तुकारामजी मुंडे साहेबांना आम्ही सुद्धा एक पत्र लिहिणार आहोत. कामाला या केसमधून सोडता कामा नये. ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीला मदत केलेली असेल त्या अधिकाऱ्यांना सुद्धा तळातून उकळून काढलं पाहिजे, खोलून काढलं पाहिजे, चौकात आणून यांना जाब विचारला पाहिजे लोकांसमोर. कारण कोणीतरी एक जण हे कृत्य करू शकत नाही, अधिकारी सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याला फॉर आहेत. हे कृत्य आतापर्यंत चाललंय, भविष्यात हे घडू नये म्हणून याच्यासाठी कठोरातली कठोर शिक्षा महाराष्ट्र सरकारने मुंडे साहेबांनी यांना केली पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, डॉक्टर साहेब, तुम्ही आता ज्या पद्धतीने पुष्पा पिक्चरचं उदाहरण दिलं, तर आंबेगाव तालुक्यातील सिद्धप्पा, मुरगन, कोंडा रेड्डी नक्की कोण आहेत? ते आता तुकारामजी मुंडे साहेब मला आपल्या सगळ्यांना सांगितलंय त्यांनी पत्रकार परिषदेत की ज्यावेळेस माझ्याकडे सर्व सबूत येतील मी एव्हिडन्सवर काम करणार आहे. त्यांनी आता चांगल्या पद्धतीने त्यांचं 1 महिना त्यांनी अभ्यास केला, त्यांनी पुरावे गोळा केल्यानंतर छापे टाकले. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना सर्व कळेलच की याच्यामध्ये कोंडा रेड्डी कोण, शिनू कोण, मुरगन कोण आणि याच्यामध्ये प्रताप रेड्डी कोण, हे सर्व बाहेर येईल. परंतु या माध्यमातून काही लोक चांगली पण आहेत. आमचे योगेश अण्णा टिळेकर यांनी याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न मांडला आणि त्या माध्यमातून त्यांनी कात्रसारख्या डेअरीवर प्रश्नचिन्ह उभारलंय. माझ्या मते कात्रसारखी डेअरी पूर्ण बरखास्त करून त्यावर चांगल्या पद्धतीने त्याच्यावर काम करण्यासाठी चांगली लोक गेली पाहिजे आणि लोकांना चांगल्या प्रकारचं दूध मिळालं पाहिजे. याच्या अगोदर आमचे कर्जतचे विक्रम पाचपुते यांनी पनीर या विषयावरही याच्यामध्ये विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता. तर मला वाटतं की काही लोक चांगले आहेत, त्या चांगल्या लोकांचा फायदा करून आपण यामध्ये म्हणजे सगळे दूध डेअरीवाले खराब आहेत असं बी आमचं म्हणणं नाही. जे चांगले आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीने दुधाचं त्याच्यावर प्रक्रिया करून लोकांपर्यंत चांगलं दूध द्यावं. परंतु जे चुकीच्या मार्गाने ज्यांनी सिंडिकेट चालवलंय, हे ऍक्च्युली मोठं सिंडिकेट आहे. हे फक्त मंचर हे त्याचं केंद्र आहे, परंतु याचा ह्या सिंडिकेटचं पार बँगलोर, तुमचं गोवा, तुमचं कोल्हापूर, तुमचं नागपूर, तुमचं मुंबई या अशा सारख्या मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत त्याचं नेक्सेस पोहोचवलंय. ते ब्रेक करण्याचं काम येणाऱ्या काळात व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने तुम्ही सांगत होते का हे जे आता पकडलेले आहेत आरोपी यांचे छोटे छोटे व्यवसाय आहेत, मोठ्या व्यावसायिकाला अजून पकडायचं बाकी आहे. तालुक्यात असे मोठे व्यावसायिक दूध माफिया मोठे आहेत का? नाही, ज्यांना आज पकडलं नाही अजून असे आहेत? नाही आहेत ना. मी तुम्हाला ते सांगतो ना. आता आपल्या तालुक्यामध्ये अनेक डेअऱ्या तयार झालेल्या आहेत. पूर्वीच्या काळामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं त्यांनी केलं, परंतु जेव्हा तुम्ही आता याची व्याप्ती पाहतात, एवढ्या प्रकारचं मोठं रसायन. आता साधं उदाहरण सांगतो की आता जर सगळ्या डेअऱ्यांचं ऑडिट केलं तर दूध येण्याचं जे प्रमाण आहे सगळ्यांचं कमी झालं, 20-30% कमी झालं. याचा अर्थ काय? 30-1% आणि तेच तुकाराम मुंडे साहेब म्हणतायत की 30-1% भेसळयुक्त दूध आहे,
ते आता प्रत्येक डेअऱ्यामध्ये यायचं कमी झाले. आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला याच्या माध्यमातून चांगला लाभ होईल. जो योग्य शेतकरी चांगल्या प्रतीचं दूध देतोय त्याला चांगल्या प्रतीचा त्याचा दर पण मिळेल. परंतु या ठिकाणी जे काही डेअऱ्यांनी चुकीचं काम करतायत, जे मोठे असो छोटे असो, तुमच्या मनातील आम्हाला माहिती आहे ते सर्व नाव जर ते चुकीचं असतील तर त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. दूध भेसळ प्रकरणामध्ये काही अशा चर्चा झाल्या की करू नये, कारण दुधात भेसळ म्हणजे जीवाशी खेळण्याचा प्रयत्न. ज्यांनी अधुरा खेळ केला त्यांना कायद्याने ठेचूनच काढलं पाहिजे. आता संदीप लोढा जो आहे 2 नंबरचा आरोपी, तो सगळा फॉर्म्युला सगळ्यांना देत होता. मग हा संदीप लोढावरती एक गुन्हा दाखल होता, त्यातून तो निर्दोष मुक्त झाला आणि आमच्या प्राथमिक माहितीनुसार अजून 2 गुन्हे दाखल या संदर्भातले. मग संदीप लोढा हा सराईत ह्याच्यामधले होता का, आणि ह्याच्यावरती स्थानिक म्हणून तुमची भूमिका काय असेल, एक तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून? आमचं तर प्रामाणिक मत आहे, मुंडे साहेबांच्या पाठीमागे सरकार खंबीरपणे उभं आहे, सगळा पवित्र घ्यायच्या तयारीत आहे. आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले का ह्या गोष्टीमध्ये राजकारण होणं महत्वाचं नाहीये, महत्वाचा विषय त्या आरोपींवर कारवाई होणं, त्यांना शिक्षा होणं. मग असं होतं असताना तालुक्यामध्ये कुठेतरी त्या डेअरी आता जे काही आरोपी आहेत त्यांचे फोटो आणि कुठेतरी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो एकत्र करून ते कुठेतरी सोशल मीडियावरती फिरवले जात आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे जोडून. ते कुठेतरी चुकीचं चाललंय असं वाटत नाही का तुम्हाला? हे पहा, फोटो कुठल्या प्रसंगाचा आहे? पहिली बाब, समजा एखाद्या सुखदुःखाचा प्रसंग असेल, लग्नामध्ये किती मोठा नेता असेल त्याच्या मागे कोणी येऊन उभा राहू शकतो, ते फोटो कॅच करून ते प्रसारित होऊ शकतात, त्याचा अर्थ आपल्याला तसा लावता येणार नाही. परंतु खरोखरच त्यांचे जर ह्या भेसळयुक्त लोकांचे संबंध असतील त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. कारण गर्दीमध्ये कोणाचा फोटो कोणासोबत लावून ते काढता येतो, तो प्रसारित करता येतो. आणि चुकीच्या गोष्टीला जर कोणी नेता समर्थन करीत असेल तर नेत्यावर कारवाई का होऊ नये? आरोपी पदाधिकारी आहेत असंही कुठेतरी लिहिलं जाते त्याच्यामध्ये. पदाधिकारी जरी असेल आणि तो खरोखर जर ह्या गुन्ह्यात असेल तर त्याला काय शिक्षा होऊ नये? त्याला शिक्षा झालीच पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असो. प्राथमिक माहितीमध्ये हे 2-3 वर्षाचा हा प्रकार चालू आहे. हे 2-3 वर्ष त्यांना राजकीय पाठबळ मिळत होतं का, हे का कायद्याच्या तावडीतून सुटत होते? पाठबळ मिळत असल्याशिवाय कोणी हे कृत्य करू शकत नाही, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे, संपूर्ण पुणे जिल्ह्याला कळलंय. का याच्यामध्ये कोण कोणाच्या पाठीमागे उभा आहे हे सगळ्यांना माहिती. फक्त पुराव्याशी समोर येऊ द्या, आम्ही त्याची नावं घेऊ शकतो. आपल्या हातात जर पुरावा नसेल, काहीच जर आपल्या हातात आलं नसेल तर आपण ते बोलणं उचित नाही. मग आपल्या जवळचा असो, आपल्या पार्टीचा असो किंवा आपल्या रक्ताचा असो, आपल्या हातात जर सगळं पुरावा आला तर त्याचा आपण उच्चार करायला घाबरणार नाही, तेवढी ताकद आमच्यामध्ये आहे. तुमच्याकडे पुरावे नाहीत राष्ट्रवादी पक्षाविरोधात? आमच्याकडे कागदोपत्री जर सबळ पुरावा आला तर आम्ही त्याच्या नावाचा उल्लेख 100% करणार. जी लोक सांगत होती दुधात भेसळ नाही, आम्ही खूप चांगलं काम करतोय, त्याच की आपण मतदान करताना आपल्या मतदानाचा हक्क चांगल्या पद्धतीने बजावला पाहिजे. कुणाच्या प्रलोभनाला किंवा कुणाच्या खोट्या गोष्टींना समोर न जाता जी लोक समाजासाठी काम करतात, लोकांसाठी काम करतात, अशा लोकांच्या पाठीमागे उभं राहणं येणाऱ्या काळामध्ये मतदारांची मी एक जबाबदारी राहणार. जोपर्यंत आता काय झालंय, नेत्यांनाच कॉन्फिडन्स आलाय की काही झालं तरी आपण सगळं करू शकतो. हा कॉन्फिडन्स कमी करण्यासाठी मतदारांचा मोठा रोल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आंबेगावचा मतदार शून्य आहे, तो योग्य पद्धतीने योग्य निर्णय घेईल. तुम्ही डॉक्टर आहात, आरोग्य क्षेत्रात तुमचं काम चालू आहे मोठ्या प्रमाणात, तर मग तुम्ही मागाशी कर्करोगाचा उल्लेख केला, तर ह्या सगळ्या सिंडिकेटमधून आपला पुणे जिल्ह्याचा आपला परिसर एक प्रकारे आरोग्याच्या व्हेंटिलेटरवरती येऊन बसलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? बसलं नाही. मला आता या 3-4 वर्षामध्ये पहिले मला फोन यायचे, वर्षातून 1-2 कर्करोगाचे पेशंट भेटायचे. आताची परिस्थिती अशी आहे, मध्ये आम्ही कर्करोगाबद्दल शिबिर पण घेतलं होतं, त्याच्यामध्ये 2 पेशंट सापडले होते. असे महिन्याला कर्करोग डायग्नोस होण्याचं प्रमाण म्हणजे किमान माझ्या माहितीनुसार आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये 8 ते 9 लोकांना कर्करोग डायग्नोस होतो या एका महिन्यात. म्हणजे असे याचं प्रमाण हे दुर्मिळ असायचं. जुन्या काळी असं चुकून एखाद्याला रक्ताचा कॅन्सर व्हायचा, परंतु आता अशी परिस्थिती आहे, लहान मुलगा असो, निर्व्यसनी असो आणि चांगल्या पद्धतीचं घरचं खाणारा जरी असला तरी त्याला कर्करोग होतो. त्याची ही कारणं, असं एक घर नाही की ज्याच्यात दूध वापरत नाही, प्रत्येक घरामध्ये दुधाचा वापर असतो. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनीही थोडंसं सावध राहिलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीचं दूध कुठून मिळते त्या पद्धतीने त्यांना तिथूनच दूध घेतलं पाहिजे. अन्न सुरक्षाचे जे विधेयक आहे त्याच्यामध्ये जी युपी मध्ये भ्रष्टाचारी, गुंडागिरी, दहशत
ह्यांची धिंड चौकातून काढली जाते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा याच्यात थोडा कायद्यात बदल केला पाहिजे. जे असले भेसळयुक्त धंदे करत असतील, दहशत माजवत असतील, भाईगिरी करत असतील, यांची धिंड चौकातून काढली पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना तो एक आधार वाटेल का सरकार सुद्धा इतकी कडक कारवाई करत असेल, पुन्हा कोणाची हिंमत होणार नाही अशी भेसळ करायची, दहशत माजवायची, दादागिरी करायची. जर चौकातून अशा लोकांची धिंड काढली ना तर परत यांची हिंमत व्हायची नाही असले धंदे करायला लोकांच्या समोर येऊन. तुम्ही उत्तर प्रदेशचा उल्लेख केला, योग्य पॅटर्न राबवावा का घरावर? भेसळीचा प्रकार पूर्ण महाराष्ट्रभर देशभर जो गाजतोय आणि केंद्रबिंदू मानला गेलाय मनसर. खरं पाहिलं तर आम्ही ते मीडियामध्ये नावं वाचली, सगळी मनसरच्या बाहेरची नावं आहेत. मग आमच्या शेजारी बसलेले जिल्ह्याचे आमचे उपजिल्हाध्यक्ष आहेत, प्रमोद आहेत, गणेश आहेत, ह्यांचं सुद्धा म्हणणं आहे मनसरचं नाव बदनाम करण्यामध्ये बाहेरच्या लोकांचा हात असेल ते संघटित गुन्हेगारी. संघटित गुन्हेगारीला मोका हा कायदा हा आहे ना अस्तित्वात, मग हा लागला पाहिजे. ह्या लोकांना मोकाच लावला पाहिजे, जेणेकरून पुन्हा असलं गैरकृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही. कारण आम्ही भारतीय जनता पार्टी सगळे पदाधिकारी एक पत्र आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना देणार आहे. संघटित गुन्हेगारी लोकांच्या जीवाशी खेळत असणारे लोक यांना मोकाच लावा. मोक्यातून हा कोणी सुटला नाही पाहिजे. यांच्या सगळ्या संपत्त्या यांचे सगळे खाती सील करून टाकायला अजिबात हा प्रत्येक नागरिकांनी हा प्रत्येक प्रसंग जर बघितला तर पुन्हा आयुष्यात कोणाची हिंमत होणार नाही आणि असला भेसळयुक्त कारभार करण्यासाठी पुढे येणार नाही आणि असे लोक जन्माला पण येणार नाही. इतकी कडक कारवाई करून यांना मोका लावा, जेणेकरून महाराष्ट्रातले सगळे लोक याच्यावर समाधान व्यक्त करतील. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.